नाव आपलं सांगा. नमस्कार, मी आदिती मिलिंद शिंदे, फर्स्ट इयर BMS स्टुडंट. येथे अवयवदान या विषयाबद्दल बोलण्यासाठी आलेली आहे. तर डोळे माझे दोघे पाहू हे सुंदर जग, कुणाच्या तरी आयुष्याला यावी बहर. यकृत व किडनी माझे, तारो प्राण कुणाचे, नकोत मला जळताना अवयव माझे मोलाचे, नकोत मला जळताना अवयव माझे मोलाचे. या 4 ओळीच्या कवितेतून अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करणे जरा कठीणच आहे. पण अवयवदान म्हणजे नेमकं काय? एखादी व्यक्ती तिच्या शरीरातील अवयव दुसऱ्या व्यक्तीला दान करते आणि ही प्रक्रिया शस्त्रक्रियेद्वारे होते. त्यालाच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असे म्हणतात, यालाच अवयवदान असे म्हणतात. ही प्रक्रिया प्रमुख 2 भागात केली जाते. एक म्हणजे जिवंत असताना केलेले अवयवदान आणि दुसरे म्हणजे मृत्यूनंतर केलेले अवयवदान. जिवंत असताना व्यक्ती तिच्या शरीरातील काही विशिष्ट भाग दान करू शकते. उदाहरणार्थ एक किडनी, लिव्हरचा काही भाग किंवा फुफ्फुसाचा काही भाग दान करू शकते. आणि मृत्यूनंतर दानामध्ये आणि स्पेशली ब्रेन डेडच्या केसेसमध्ये व्यक्तीच्या शरीरातील अवयवाचे दान केले जाते. त्यामध्ये जवळजवळ 6 ते 8 अवयवांचे दान केले जाते. यामुळे जवळजवळ 6 ते 8 लोकांच्या जीवन वाचू शकते आणि टिश्यूच्या दानाने जवळजवळ 50 पेक्षा जास्त लोकांचे जीवन वाचणे शक्य होते. यावर अजून एक घटना वर्णन करण्याची इच्छा व्यक्त करते. एक 21 वर्षाचा तरुण आपल्या कॉलेजमधून घरी येताना त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो. त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळतो. परंतु अशा कठीण परिस्थितीत देखील त्याचे आई वडील त्याच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतात. पण त्यांच्या या निर्णयामुळे जवळजवळ 6 ते 8 लोकांचे प्राण वाचून त्यांच्या मुलाच्या आठवणी देखील जिवंत राहतात. आपल्या भारतामध्ये आता अशी परिस्थिती आहे की दरवर्षी 5 लाखपेक्षा जास्त लोकांना ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची गरज असते. परंतु दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये म्हणजे अवयवाच्या उपलब्धीचे प्रमाण खूप कमी आहे. आणि ह्याचे असे कारण म्हणजे अवयवाच्या उपलब्धीचे कारण एवढे कमी असण्याचे एक कारण असू शकते की धर्मामुळे. पण आपल्या धर्मामध्ये तर अवयवदानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे आणि आपल्या आयुर्वेदात तर पुनर्जन्म सिद्धांत सांगितला आहे. जर एखादी व्यक्ती ते जिवंत असताना किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अवयवदानाने दुसऱ्या व्यक्तीला जीवन दान देत असेल तर तो त्या व्यक्तीसाठी पुनर्जन्मच आहे. आणि आता दुसरं कारण असू शकते सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेसमध्ये आता सध्या भारतामध्ये स्थित असलेली नोटो नावाची संस्था कार्यरत आहे आणि आपण जसं की राबवत आहोत अवयवदानचा सप्ताह, यानुसार आपण समाजामध्ये जनजागृती करू शकतोय. जाता जाता ईश्वराला माझी ईश्वराकडे माझी प्रार्थना आहे, शक्ती दे बुद्धी दे आरोग्याची वृद्धी दे, शक्ती दे बुद्धी दे आरोग्याची वृद्धी दे, अवयवदानासाठी जनांना माणुसकीची सद्बुद्धी दे. एवढं बोलून माझं भाषण